आपला आवाज कोकण 24 तास। घरची परिस्थिती बेताची असतानाही क्लासेस शिवाय आणि आई वडील आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि आपण मन लावून केलेल्या अभ्यासामुळे 10वीच्या परीक्षेत मला 98.20% गुण मिळाले असल्याची माहिती स्वरा महेश खातू या विद्यार्थिनीने कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आहे। गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या शाळेत शिकून मी 10वीच्या परीक्षेत 98% मिळवलेत। या परीक्षेच्या अभ्यासासाठी शाळेतले सगळे विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांचं मोलाचं सहकार्य भेटलं। शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी चांगले सहकार्य केलं। आईवडिलांनी पण कामातून वेळ काढून मला मार्गदर्शन केलं, म्हणून मी इथपर्यंत पोहोचले। या परीक्षेच्या अभ्यासासाठी मी मागच्या वर्षीचे काही पेपर त्यातले प्रश्न सोडवून केले, तर त्यातले काही बरेचसे प्रश्न आता 10वीच्या परीक्षेसाठी रिपीट झालेले आहेत। त्यामुळे मला मागच्या वर्षीच्या पेपरचा या परीक्षेसाठी खूप उपयोग झाला। पुढे कुठे ऍडमिशन घेणार आहेस, कुठे शिक्षण घेणार आहेस? आता याच्यानंतर मला 11वी-12वी देऊन जेईची परीक्षा देऊन इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घ्यायचा आहे। त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। नाव कसं तुझं पूर्ण? स्वरा महेश खातू, राहणार सावर्डे बाजारपेठ। जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। रत्नागिरीच्या चिपळूणकडच्या सावर्डेमध्ये एका सामान्य कुटुंबातील कन्येने यशाचं असं शिखर गाठलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे। कोणतंही महागडं ट्युशन नाही किंवा अवाढव्य फी नाही, तरीही 10वीच्या निकालात या मुलीने बाजी मारलीये। चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा महेश खातू हिने 10वीच्या परीक्षेत तब्बल 98.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे। स्वराचे वडील महेश खातू हे व्यवसायाने पेंटर आहेत। घराची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, मात्र स्वराने आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। विशेष म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे विद्यार्थी हजारो रुपयांचे खासगी क्लासेस लावतात, तिथे स्वराने एकही जादा क्लास न लावता केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे यश संपादन केले। स्वराच्या या यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पेंटरच्या मुलीने यशाचे रंग उधळले अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। रत्नागिरीच्या या लेकीने आपल्या कष्टाने हे सिद्ध केले की यश सोयी सुविधांवर नाही, तर केवळ आत्मविश्वासावर अवलंबून असतं। आपल्या विद्यालयाचे विद्यार्थिनीने 10वीच्या परीक्षेत 98.20% गुण मिळवले असल्याने मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी मुलीचे आणि आई वडिलांचे कौतुक करून समाधान व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्या। सर नमस्कार। नुकताच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वीचा निकाल आत्ताच जाहीर झाला आहे आणि मला आनंद वाटतोय तो निकाल प्रसारमाध्यमांच्या समोर द्यायला। यावेळेला शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 293 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि शाळेचा निकाल लागला आहे 98.29। केवळ 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। पहिला विद्यार्थी जो आला आहे स्वरा खातू महेश, हिला 98.20% मार्क्स पडल्यात। गेल्या वर्षी जो प्रथम विद्यार्थी आला होता त्याला बरोबर 97% मार्क्स पडले होते। आताचा विद्यार्थी 1.20% अधिक गुण मिळवून उत्तीर्ण पहिला नंबर आला आहे। दुसरी विद्यार्थिनी टाळसुरे शौर्य सुनील, हिला 97% मार्क्स पडल्यात, तर राऊत तेजस अमितला 96% मार्क्स पडून हा विद्यार्थी शाळेमध्ये तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहे। गेल्या वर्षाचं आणि या वर्षाची जर निकालाची आपण तुलना केली तर गेल्या वर्षी 100% शाळेचा निकाल होता, यावर्षी तो बरोबर 98.29% लागला आहे। 1% जरी निकाल उतरला असला तरीसुद्धा यावर्षी जी 10वीची आणि 12वीची दोन्ही बोर्डाच्या ज्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षेचं वातावरण अत्यंत निकोप होतं। याच्यासाठी की शाळेतल्या प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवलेले होते। शिवाय 80% पेपरला शासनाची, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची भरारी पथकं शाळेमध्ये दाखल होत होती। बैठक पथक सगळ्या पेपरला शाळेमध्ये उपस्थित होतं। शिवाय शाळेमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख राखला गेला होता।
असं अतिशय उत्तम वातावरण या परीक्षेमध्ये होतं आणि या उत्तम वातावरणात परीक्षा पार पडली. शाळेनं सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठेही त्रुटी ठेवली नव्हती. सर्वोत्तम मार्गदर्शन मुलांना केलं होतं. उत्तम व्यवस्था या परीक्षेची शाळेने केली होती आणि त्यामुळं मला वाटतं या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा अतिशय उत्तम रिझल्ट विद्यालयाचा लागला आहे. आमची शाळा गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय हे सह्याद्री शिक्षण संस्थेची शाळा आहे. त्यामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि संस्था चालक यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असतं. शिवाय शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांचं श्रेय या निकालाकडे जातं. या सगळ्यांच्या श्रेयामुळेच हा उत्तम निकाल लागला. मला आनंद वाटतो हा निकाल जाहीर करताना. पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.